जिल्ह्यात रेती माफियांची मुजोरी सुरूच। अवैध रेती तपासणीसाठी वाहन थांबवले असता तहसीलदारांच्या वाहनाला टिप्परने दिली धडक। तर रेती वाहन पळवून उडवून टाकण्याची तहसीलदारांना धमकी। तहसीलदारासह 4 जण थोडक्यात बचावले। देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा फाट्यावरील घटना। तहसीलदारांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलीस नाक्यात गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यात अद्याप अवैध रेती वाहतूक सुरूच आहे। दरम्यान अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देऊळगाव राजा तहसीलदारांच्या पथकाच्या वाहनावरच रेतीच्या टिप्परने धडक दिल्याची धक्कादायक घटना अंढेरा फाट्याजवळ घडली। टिप्पर चालकाने तहसीलदारांच्या वाहनावर वाहन घालत तेथून पलायन केल्याने खळबळ उडाली। शिवाय पाठलाग केल्यास वाहन उडवून देण्याची धमकी दिली। या घटनेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह पथकातील 4 थोडक्यात बचावले आहेत। या प्रकरणी अंढेरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अंढेरा फाट्याजवळ गेले होते। यावेळी पथकाने रेतीने भरलेला एक टिप्पर थांबविला असता त्याच्याकडे रॉयल्टी नसल्याने चालकाला टिप्पर पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचे निर्देश दिले। मात्र चालकाने आदेशाचे पालन न करता चालक आणि मालकाने रेतीचा टिप्पर पळवून नेला। दरम्यान पाठलाग करत असताना टिप्पराने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन मालकाने दादागिरी करत उडवून देण्याची धमकी दिली आणि आपले 4चाकी वाहन तहसीलदारांच्या वाहनाला आडवे लावले आणि रेतीचे टिप्पर पळविले। यावेळी तहसीलदार गाडीतील सर्वजण सुखरूप बचावले असून अंढेरा पोलीस नाक्यात टिप्पर मालक हर्षल अंभोरेसह चालकांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे।